नमस्कार, मी महेश म्हात्रे. मॅक्स महाराष्ट्राच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. श्यामची आई हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे, रिलीज होतो आहे आणि त्या सिनेमाच्या निमित्ताने जे एक वादाचं वादंग सध्या उठलेलं दिसतंय, त्या संदर्भात थोडंसं तुमच्याशी संवाद साधावा असं वाटलं, म्हणून या ब्लॉगचं प्रयोजन. श्यामची आईबद्दल मी तुम्हाला काय नव्याने सांगणार. महाराष्ट्राचं अभिजात वाङ्मय लेणं म्हणून ज्या पुस्तकाकडे पाहिलं जातं, त्या श्यामची आई पुस्तकाची निर्मिती करून साने गुरुजींनी महाराष्ट्रावर अगणित उपकार केलेले आहेत. आणि त्या अगणित उपकारांना जोड देण्यासाठी आचार्य आत्रे यांच्यासारख्या प्रथितयश संपादकांनी एक वेगळं माध्यम वापरलं आणि श्यामची आई हे जे पुस्तक होतं त्याचं माध्यमांतर करून ते सिनेमामध्ये प्रदर्शित केलं आणि त्याला तमाम मराठी माणसांनी भरभरून प्रतिसाद दिला. मला इथे सांगताना आनंद होतोय. 10 ऑक्टोबर 1954 रोजी भारतातला पहिला जो राष्ट्रीय पुरस्कार सिनेमासाठी दिला जाणारा होता तो घोषित झाला आणि तो पहिला पुरस्कार सिनेमासाठीचा श्यामची आई या सिनेमाला मिळालेला होता. त्यामुळे मला एका संपादकाने केलेल्या या अद्वितीय कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. आता एकच नाव असलेला हा जो श्यामची आई सिनेमा आहे, त्याच नावाचा दुसरा सिनेमा 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे आणि त्या सिनेमामध्ये या 70 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमातील गाणी जशीच्या तशी या नवीन सिनेमात आल्यामुळे एक मोठा वाद निर्माण झालेला आहे. आचार्य यात्रेंच्या कुटुंबियांनी नोटीस पाठवून या चित्रपट निर्माता दिग्दर्शकांना जाब विचारलेला आहे. परंतु हा सगळा जो श्यामची आई सिनेमाच्या निमित्ताने जो वाद निर्माण झालेला आहे, हा वाद काय आहे नेमका हे आपण समजून घेऊया. इथे श्यामची आई सिनेमामधला जे अत्यंत गाजलेलं भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, हे जे गीत आहे, हे गीत आचार्य यात्रेंनी लिहिलेलं आहे. ते पद्मश्री वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. ते गीत जसंच्या तसं या दुसऱ्या नवीन येणाऱ्या आगामी सिनेमामध्ये घेताना त्यांनी अत्रेंचा किंवा वसंत देसाई यांचा साधा उल्लेखसुद्धा करू नये याबद्दल आश्चर्य वाटलं गेलं आणि मग समाज माध्यमावर त्याविषयी चर्चा झाली आणि त्यानंतर मग आचार्य यात्रेंच्या कुटुंबियांनी याविषयी नोटीस पाठवून आपल्या भावना संबंधित निर्माता दिग्दर्शकांकडे व्यक्त केल्या. आता आपण इथे एक गोष्ट समजून घेऊ शकतो की याआधीसुद्धा म्हणजे 8 वर्षापूर्वी असाच श्यामची आई नावाचाच सिनेमा, ज्याच्यामध्ये प्रसाद ओक यांनी साने गुरुजींची भूमिका केलेली होती, हा जसा तसाच सिनेमा आला होता, परंतु त्याची काही फारशी चर्चा झाली नाही आणि त्यानंतर आता दुसरा प्रयत्न होताना आपल्याला दिसतो. अभिजात वाङ्मय असंच असतं, ते सातत्याने सृजनशील कलाकारांना, सृजनशील नवनिर्मिती करू इच्छिणाऱ्यांना आव्हान देत असतं. त्यामुळे साने गुरुजींचं पुस्तक हे यापुढे सुद्धा नवनवीन सिने दिग्दर्शकांना, नाट्य निर्मात्यांना आव्हान देत राहील याबद्दल शंका नाही. परंतु जेव्हा तुम्ही नवनिर्मिती करता, ती नवनिर्मिती करत असताना तुम्ही जे जुनं अभिजात वाङ्मय आहे किंवा त्या वाङ्मयावर निर्माण झालेली अभिजात कलाकृती आहे, त्या कलाकृतीचा किती सन्मान करता, किती आदर करता, यावर तुमचं मोठेपण अवलंबून असतं. आम्ही आमचा सिनेमा निर्माण करत असताना आधीच्या सिनेमाचा काही आधार घेतला नाही, त्याविषयी आम्ही काहीच त्यामुळे त्या सिनेमातील ज्यांचं योगदान आहे, आचार्य यात्रे यांचं गीतकार म्हणून, वसंत देसाई यांचं संगीतकार म्हणून, ते योगदान द्यायला आम्ही बांधील नाहीत अशी भूमिका घेऊन या निर्माता दिग्दर्शकांनी आचार्य यात्रे यांच्या कुटुंबियांशी जो संवाद साधलेला आहे, त्यांच्या नोटीसला उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे, हे सगळं पाहिलं की मन विषण्ण होतं की ज्या पद्धतीने मराठीमध्ये आधीच
अभिजात कलाकृतींची वानवा आहे, त्यामध्ये जर तुम्ही काही भर घालत असाल, तुमच्या सृजनशील कार्याने त्याला काहीतरी जोड देत असाल, तर तुम्ही आधीच्या प्रतिभावंतांच्या कामगिरीचा आदर केला पाहिजे. मात्र आचार्य अत्रेंचं कुटुंबीय आता या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहतं आणि ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. फक्त मला आज एक श्रेष्ठ संपादकांचा चाहता म्हणून, कारण आचार्य अत्रे यांच्या एवढा दुसरा मोठा संपादक महाराष्ट्रात झाला नाही असं मला कायम वाटतं. आचार्य अत्रे यांच्या एवढा दुसरं मल्टीफॅसेटेड व्यक्तिमत्व, ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण आपल्या एक हाताने ढवळून काढलं, ज्यांच्यामुळे मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला पहिलं सुवर्णकमळ जे पहिला राष्ट्रीय पुरस्कार सिनेमातला मिळाला, ज्यांनी मराठी नाटकाचं सारं स्वरूप बदलून टाकलं, ज्यांनी मराठी साहित्याला अफाट योगदान दिलं. म्हणजे विडंबन गीतकार हे अत्रेंचं जे अनोखं व्यक्तिमत्व किंवा अनोखा पैलू आहे हा बऱ्याच लोकांना माहिती नाही, परंतु विनोदाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणं आणि विनोदाचा वापर, धारदार वापर करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिविशाल बनवणे, हे अत्रेंचं जे योगदान आहे ते योगदान या कुठल्याही छोट्या प्रयत्नाने कमी होणार नाही. पण मी विशेषतः तुम्हाला या गीताबद्दल सांगू इच्छितो. भरदरी ग पितांबर दिला फाडून, हे जे गीत आचार्य अत्रेंनी लिहिलेलं आहे, आता भलेही नवीन येणाऱ्या सिनेमातील जे निर्माता, दिग्दर्शक किंवा संगीतकार आहेत ते अत्रेंचं योगदान मान्य करोत किंवा न करोत, परंतु अत्रेंनी जे काम केलेलं आहे ते केलेलं आहे. तुम्ही रेष वाढवली तर तुम्ही दुसऱ्याचं काम कमी करू शकता, परंतु तुम्ही दुसऱ्याची रेष पुसण्याचा प्रयत्न करून त्यांचं काम मागे टाकू शकत नाही, एवढं या निमित्ताने मला सांगायचं आहे. तर अत्रेंनी हे जे गाणं लिहिलं चित्रपटासाठीचं, त्याची कथा अशी आहे की आचार्य अत्रे मराठाचे संपादक होते, अनेक सामाजिक चळवळी एक हाती पुढे नेत होते. त्या काळामध्ये एक महत्त्वाचा अग्रलेख लिहित असताना अत्रे पिक्चर्समधले त्यांचे एक सहकारी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आचार्य अत्रेंना निरोप दिला की अशा अशा एका टप्प्यावर सिनेमा आलेला आहे आणि आपल्याला तिथे गाणं ॲड करायचं आहे आणि वसंत देसाईंनी तुम्हाला हे गाणं लिहून द्यायला सांगितलं. अत्रे घाईगडबडीत होते. त्यांना इतर विशेष व्यवधानं असूनही ते म्हणाले मला 10 मिनटं द्या, आणि 10 मिनटानंतर त्यांनी एक कागद असा फडकावला आणि त्यांचा शिपाई येऊन ते कागद जे ग्रस्त त्यांना भेटायला आले होते त्यांच्या हातात घेऊन गेला. त्यांनी तो कागद पाहता क्षणी त्यांचे डोळे पाणावले आणि त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या हाती तो कागद गेला त्यांचे डोळे पाणावले. इतकं कारुण्य, इतकी भावना त्या प्रत्येक शब्दामध्ये ओथंबलेली होती. ते हे गीत होतं, भरदरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. मग मी ज्या वेळेस या गाण्याकडे बघतो तेव्हा मला अत्रेंची जी राजकारण केंद्रित जीवनदृष्टी होती ती जीवनदृष्टी याच्यामध्ये पाहायला मिळते. अत्रे समाज खूप जवळून बघत होते आणि प्रत्येक विषयाकडे आपल्या वेगळ्या नजरेने बघत होते. यामध्ये तुम्ही जर कथा बघितली तर द्रौपदी ही श्रीकृष्णाला आपला भाऊ मानते, कारण ज्या वेळेस तिचं भरसभेमध्ये, राजसभेमध्ये वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तिला वस्त्र पुरवणारा, तिची अब्रूचं रक्षण करणारा श्रीकृष्ण होता. त्यामुळे ती त्याला आपला भाऊ मानते. आणि ज्या सुभद्रेकडे नारद मुनी कृष्णाच्या हाताला बोटाला कापलंय म्हणून तू त्याला चिंधी दे बांधायला काहीतरी विचारायला जातात, तेव्हा ती सांगते की मी शालू नेसलेली आहे किंवा मी माझ्याकडे चिंध्या कुठून आल्या. परंतु द्रौपदी मात्र तिथे तत्काळ आपली साडी किंवा आपला पदर फाडून श्रीकृष्णाला देते. याच्यात अत्रेंनी जो शब्द वापरलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्या की द्रौपदीने पितांबर नेसलं असं ते म्हणतात. दिला पितांबर फाडून असा शब्द त्यांनी वापरला. पितांबर हे श्रीकृष्णाचं वसन आहे, श्रीकृष्णाचं वस्त्र आहे. पिवळा पितांबर आपण विठ्ठलाच्या याच्यात सुद्धा आरतीमध्ये ऐकलेलं आहे. तर
बरोबर तिची असलेली जी समरसता आहे, ही समरसता त्यांनी त्या एका शब्दाच्या योजनेने वापरलेली आहे. आणि इथे एक लक्षात घ्या की स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या राजसत्तेच्या विरोधात उभा राहिलेला श्रीकृष्ण आहे. त्यामुळे अनेक विविध पैलू या एका गीतामधून आचार्य अत्रेंनी दाखवलेले आहेत. आणि म्हणूनच हे गीत महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांसाठी जवळचं झालं. आजही हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते गाणं तुमच्या मनामध्ये भावनांचे झरे निर्माण करतात आणि आपोआप तुमचे डोळे पाझरायला लागतात. इतकी ताकद शब्दांमध्ये असू शकते, हे साने गुरुजी आणि आचार्य अत्रे यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. त्यामुळे एका नव्या चित्रपटाच्या निमित्ताने हा जो वाद निर्माण झालेला, हा वाद योग्य नाही आहे. परंतु आपल्या सुरींचे, आपल्या पूर्वजांचे जे पराक्रम आहेत, त्यांनी ज्या थोर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत, त्या कलाकृतींवर जेव्हा तुम्ही काही करायला जाता, जसं जणू काही म्हणजे ताजमहालावर रंग देण्यासारखा प्रकार कोणी केला तर आपल्याला कसं वाटेल, तशा पद्धतीने इथे जर नवीन माध्यम वापरण्याचा दावा करून किंवा नवा मुलामा लावण्याचा दावा करून जर तुम्ही पूर्ण डार्क काळोख्या पद्धतीने ते गाणं शूट करून लोकांसमोर मांडणार असाल तर लोकांना जुनी श्यामची आईच आठवेल. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित जेवढे लोक आहेत त्यांनी मराठी सिनेमाला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देणाऱ्या आणि मराठी सिनेमाला, मराठी नाटकाला व्यावहारिक यश मिळवून देणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राला मुंबई मिळवून देणाऱ्या या आचार्य अत्रे नामक संपादकांचा, साने गुरुजींचा, पद्मश्री वसंत देसाई यांचा आदर करावा आणि त्यांच्या या ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण कलाकृती आहेत त्या कलाकृती अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपुढे न्याव्यात एवढेच सांगतो आणि थांबतो. नमस्कार.